ठाणे पोलीस शाळेच्या व्यवस्थापनावर कारवाईची युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांची मागणी। विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देणारे पूर्वेश सरनाईक। शालेय नवीन वर्षाची सुरुवात विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा दिवस असतो, पण आज शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी खारकळ आळी येथील ठाणे पोलीस शाळेत जवळपास 112 विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला। निराश पालकांनी संपर्क केला असता त्यांना आणि त्यांच्या मुलांना झालेल्या वेदना ऐकून घेताना खूप वाईट वाटलं। ॲडव्हान्स फी भरण्याची शेवटची तारीख 12 जून आहे, तरी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला। त्यांना सकाळी 7:30 वाजल्यापासून शाळेबाहेर थांबवण्यात आले। विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर या घटनेचा काय प्रभाव पडेल याचा जरा देखील विचार केला गेला नाही। पोलीस शाळेला भेट देऊन विद्यार्थी आणि पालकांच्या समस्या जाणून घेतल्या। शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत, त्यांना देखील भेटलो। लवकरात लवकर विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यात येतील। त्यांच्या समस्यांचे पूर्णपणे निराकरण करण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करत आहे, असा पालकांना विश्वास दिला। पूर्ण कार्यवाही होत नाही तोपर्यंत मी या घटनेचा पाठपुरावा करत राहणार। शिक्षण मंत्र्यांना मी याबाबत पत्र पाठवतो आहे। विद्यार्थ्यांना शाळेत आनंदात जाताना पाहण्यासाठी मी माझे पूर्ण प्रयत्न करतोय, असं यावेळी बोलताना पूर्वेश सरनाईक यांनी मत व्यक्त केलं। यावेळी युवा सेना ठाणे लोकसभा अध्यक्ष नितीन लांडगे, ठाणे लोकसभा अध्यक्ष विराज निकम, युवा सेना ठाणे शहर विधानसभा अध्यक्ष जितेश गुप्ता, स्थानिक शिवसेना शाखा प्रमुख निखिल बुरजुडे, नितेश पाटोळे, युवा सेना विधानसभा उपाध्यक्ष निखिल वाडेकर, सुशांत मयेकर, अशफाक शेख, ओम पवार, अखिल माळवी, साई ढवळे, अमित यादव, विराज कोकाटे, प्रसाद वाघ, संदीप तिवारी व कार्यकर्ते देखील उपस्थित होते। आज ठाणे येथील ठाणे पोलीस स्कूल जे आहे त्या ठिकाणी एकूण 112 विद्यार्थ्यांना शाळेमध्ये प्रवेश हे नाकारलं होतं। आज या शाळेच्या ज्या प्रिन्सिपल आहेत अलेक्झांडर विक्टिस असं त्यांचं नाव आहे, त्यांच्याशी आम्ही चर्चा केली की या 112 विद्यार्थ्यांना आपण कशासाठी बाहेर बसवलं होतं। तर त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या विद्यार्थ्यांनी त्यांची फी भरली नव्हती, त्यामुळे आज त्यांना आम्ही बाहेर बसवलेलं आहे। तर मी त्यांना विचारलं की तुमच्या शाळेच्या ज्या ऍपमध्ये ह्या ऍपमध्ये आपण पाहू शकता ड्यू डेट ही 12 जून दाखवलेली आहे। तर त्यांचं असं म्हणणं आहे की जरी 12 तारीख असेल तरी आजपासूनच आम्ही ही कारवाई सुरू केलेली आहे। मी कुठेतरी विद्यार्थ्यांना ह्या फीच्या माध्यमातून त्रास देण्याचं जे काम आज या शाळेच्या आणि त्यांच्या मॅनेजमेंटने केलेलं आहे त्याचा पूर्णपणे विरोध करत आहे। युवा सेनेच्या माध्यमातून आज आपल्या सगळ्या मीडियाच्या जे मीडियाचे आमचे प्रतिनिधी आहेत त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी जे व्हिडिओ काढले त्या व्हिडिओमुळे आज खरं तर या 112 विद्यार्थ्यांना प्रवेश तरी मिळालेला आहे। मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की आज या 112 विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही यासाठी युवा सेना या ठिकाणी आलेली आहे। आमचे या विभागाचे स्थानिक शाखा प्रमुख निखिल बुरजुडे असतील, युवा सेनेचे माझे कार्यकारिणी सदस्याचे प्रतिनिधी नितीन लांडगे असतील, जितेश गुप्ता, निखिल वाडेकर, सर्व आमची जी टीम आहे ते या ठिकाणी त्यांनी तातडीने या ठिकाणी आलेले आहेत। आणि मी आपल्याला एवढंच सांगतो की ज्या पद्धतीनं आज या मॅनेजमेंटनी विद्यार्थ्यांबरोबर जे काही केलेलं आहे त्या गोष्टीचा आम्ही पूर्णपणे निषेध करतो। आणि येणाऱ्या काही तासांमध्ये आमचं एकच विनंती असणार आहे सन्माननीय शिक्षण मंत्र्यांना की ज्या अलेक्झांडर विक्टिस ही जी प्रिन्सिपल आहे ही प्रिन्सिपल अतिशय उद्धट बोलणारी बाई आहे। विद्यार्थ्यांना जर उद्याला मानसिक त्रास झाला तर ती म्हणते तो त्यांचा विषय आहे, त्यात आमचं काही घेणं देणं नाहीये। आम्ही तिला एवढंच सांगितलेलं आहे, आम्ही तिला एवढंच सांगितलेलं आहे की जर कुठल्या एका विद्यार्थ्यांनी उद्याला काही जर केलं तर त्याला जबाबदार तुम्ही असाल। तर ती म्हणते ठीक आहे, ज्याला जे करायचं त्यांनी ते करावं, असं तिची ही उद्धट भाषा होती। मी सन्माननीय दीपक केसरकर साहेब हे शिक्षण मंत्री म्हणून मी त्यांना लगेच एक निवेदन देणार आहे आणि या प्रिन्सिपलला ताबडतोब ह्या पदावरनं ते मुक्त करतील, त्यांना सस्पेंड करतील, ह्यासाठी मी पूर्णपणे मागणी करणार आहे। जोपर्यंत त्या बाईची सस्पेन्शन होत नाही तोपर्यंत युवा सेना गप्प बसणार नाही। हिंदी में बता दीजिए, जो विद्यार्थी वो सुबह फीस ना भरने को लेकर बाहर